घडामोडी। संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील येऊरच्या जंगलात गिर्यारोहणासाठी गेलेल्या परंतु मधमाशांच्या हल्ल्यामुळे जंगलात अडकलेल्या 10 तरुणांची पोलीस आणि ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागाने सुखरूप सुटका केली। यातील 3 तरुणांना मधमाशांनी चावा घेतल्याने त्यांच्या चेहऱ्यावर गंभीर जखमा झाल्यात। त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। ठाणे, कळवा, मुंबई आणि नवी मुंबई भागात राहणारे 18 वर्षीय मुले काल दुपारी गिर्यारोहणासाठी येऊरच्या जंगलात गेले होते। सोमवारी दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास ते जंगलामध्ये एका डोंगरावर गेले असता त्यांच्यावर मधमाशांनी हल्ला केला। या हल्ल्यामुळे ते गंभीर जखमी झाल्याने तेथेच लपून बसले। स्थानिकांनी या मुलांना पाहिल्यानंतर त्यांनी याबाबतची माहिती वर्तकनगर पोलिसांना दिली। त्यानंतर पोलीस आणि ठाणे महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन विभाग घटनास्थळी दाखल झाले। पथकाने दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास त्यांची सुटका केली। मुलांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे, तर 3 मुलांना मधमाशांनी चेहऱ्यावर हल्ला केल्याने ते गंभीर जखमी झालेत। त्यांना उपचारासाठी ठाण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। पूर्व वैमनस्यातून वाहने पेटवल्याची घटना ठाण्याच्या कृष्णानगर परिसरात घडली। या अग्नितांडवात 4 वाहनांचे नुकसान झाले। या प्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा अधिक तपास पोलीस करतायत। मानपाडा येथील हॅपी व्हॅली परिसरात असलेल्या कृष्णानगर भागात रस्त्याच्या कडेला उभ्या वाहनांना काल पहाटे आग लागली। या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी बाळकुम अग्निशमन केंद्राचे जवान, चितळसर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी दाखल झाले। अग्निकल्लोळात एक रिक्षा, 2 दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाल्यात, तर एका दुचाकीचे काही प्रमाणात नुकसान झाले। अग्निशमन दलाच्या जवानांकडून स्थानिकांच्या मदतीने या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले। सुदैवाने या आगीत कोणालाही दुखापत झाली नसून एका तरुणाने जुन्या वादातून एका वाहनाला आग लावली, मात्र ही आग पसरल्याने आजूबाजूच्या वाहनांचे नुकसान झाल्याचे स्थानिकांनी सांगितलं आहे। 31 डिसेंबर निमित्त व नववर्ष स्वागत करण्यासाठी ठाणे शहरातील विविध ठिकाणी हॉटेल, पबमध्ये पार्ट्याचे आयोजन करण्यात येत असते। याच पार्श्वभूमीवर मद्य पिऊन वाहन चालवणाऱ्या वाहन चालकांसाठी जनजागृती करण्यासाठी ठाणे वाहतूक शाखेने अनोख्या पद्धतीने विविध उपक्रम राबवलेत। यामध्ये मद्य पिऊन गाडी चालवू नका, वाहतूक नियमांचं पालन करा यासाठी ठाण्याच्या नितीन कंपनी जंक्शन येथे ठाणे वाहतूक शाखेच्या वतीने अनोख्या पद्धतीने वाहन चालकांना जनजागृती करण्यात आली। मद्य पिऊन दुचाकी अथवा 4 चाकी वाहन चालवल्यास स्वतःच्या व इतरांच्या जीवितात धोका निर्माण होऊ शकतो, तरी मद्य पिऊन वाहन चालवू नका, वाहतूक नियमांचे पालन करा यासाठी मद्याच्या बाटलीचे चित्र तयार करून रस्त्यावर उभे करण्यात आले होते व त्याद्वारे वाहन चालकांना अनोख्या पद्धतीने जनजागृती करण्याची मोहीम नितीन कंपनी जंक्शन येथे राबवण्यात आली। यामध्ये वाहन चालकांना वाहतूक नियमांबाबत व मद्य पिऊन गाडी चालवण्याबाबत जनजागृती व मार्गदर्शनही करण्यात आले। तसेच मद्य पिऊन गाडी चालवणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची मोहीम सुरू ठेवण्यात आली असून तरी वाहन चालकांनी मद्य पिऊन वाहन चालवू नये अशा प्रकारचं आवाहन ठाणे वाहतूक शाखेने वाहन चालकांना केले। नमस्कार। वाहतूक विभागामार्फत आज सर्व ठाण्यामध्ये मोहीम राबवली जाते अशी की ड्रंक अँड ड्राईव्ह करून कोणी व्हेकल चालवू नये, दारू पिऊन कोणी वाहन चालवू नये। त्याचप्रमाणे प्रत्येक नागरिकांनी ट्रॅफिक रूल्स आहे ते फॉलो केले पाहिजे। ट्रॅफिक रूल्स जर फॉलो केले तर कोणत्याही प्रकारचा अपघात होणार नाही। त्याचप्रमाणे आज जी कारवाई केली जाते की 30च्या अनुषंगाने बरेच लोक जे आहे ते ड्रिंक करतात, त्यामुळे ड्रिंक केल्यानंतर कोणी वाहन चालवू नये आणि दारू पिऊन वाहन चालवल्यामुळं अपघात होतात ते टाळावे यासाठी आमच्या आज मोठ्या प्रमाणात मोहीम चालू आहे। धन्यवाद। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही।
पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। पतंग उडवण्यासाठी वापरला जाणारा प्लास्टिक किंवा सिंथेटिक पदार्थापासून तयार केलेला चिनी मांजा, चिनी दोरा किंवा नायलॉन किंवा प्लास्टिक कृत्रिम मांजा हा माणसासाठी तसेच पक्ष्यांना घातक ठरतो। त्यामुळे या मांजाच्या वापरावर ठाणे महापालिका क्षेत्रात प्रतिबंध करण्यात आला आहे। महापालिका क्षेत्रात त्या अनुषंगाने करण्यात आलेल्या तपासणी मोहिमेत सर्व प्रभाग समिती क्षेत्रात एकूण 255 आस्थापनांची तपासणी करण्यात आली। त्यांच्याकडे चिनी मांजा आढळला नाही। मात्र या तपासणीत एकल वापराचे सुमारे 214 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले। तसेच 89,000 रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला आहे। पतंग उडवण्यासाठी तीक्ष्ण धातू किंवा काच घटक किंवा चिकट पदार्थ तसेच धागा मजबूत करणारा पदार्थ नसलेला केवळ सुती धागा वापरण्यास परवानगी आहे। चिनी मांजा म्हणून ओळखला जाणारा हा धागा तयार करण्यासाठी बारीक चुरा केलेली काच, धातू किंवा अन्य तीक्ष्ण पदार्थांचा वापर करण्यात येतो। अशा धाग्यांचे उत्पादन, विक्री, साठवण आणि वापर यावर राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने निर्बंध घातले। या धाग्याचे विघटन होत नसल्याने मल प्रणाली, जल निस्सारण बाधित होते। तसेच असे पदार्थ खाल्ल्याने जनावरांनाही इजा होते। तसेच हा धागा विद्युत वाहक असल्याने वीज साहित्य आणि वीज उपकेंद्र यांच्यावरही भार येऊन वीज पुरवठा खंडित होण्याची शक्यता असते। त्यामुळे या अशा प्रकारचा मांजा वापरण्यास ठाणे महानगरपालिका परिक्षेत्रात प्रतिबंध करण्यात आलेला आहे। ठाणे शहरातील ठाणे नाशिक समृद्धी महामार्ग रस्ता नूतनीकरण व रुंदीकरणाचे काम MSIDCच्या वतीने गेल्या काही महिन्यापासून वेगाने सुरू आहे। तर रस्ता रुंदीकरण करून वाढवत असताना रस्ता बनवण्यासाठी खारेगाव परिसरातील स्मशानभूमी जवळील सुरू असलेला खारेगाव भुयारी मार्ग बंद करणार असून खारेगावात व स्मशानात जाण्यासाठी नागरिकांची गैरसोय निर्माण होऊ शकते। या पार्श्वभूमीवर सदर रस्ते कामात सतत पाठपुरावा करणारे माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आज कामाची पाहणी करण्यात आली। यावेळी उमेश पाटील म्हणाले की 2012 या ठिकाणी अनेक अपघात होत होते। हा रस्ता बंद झाल्यास संपूर्ण खारेगाव, पारसिकनगर नागरिकांना त्रास होऊ शकतो। 15 फूटची मोरी 45 फूट करत आहात, परंतु पर्याय रस्ता देणे गरजेचे आहे, जेणेकरून पलीकडे असल्यास स्मशानभूमीकडे जाण्याचा मार्ग सुकर होईल। कारण ही मोरी बनवण्यासाठी जवळजवळ 4 महिने लागणार आहेत। सदर कामात योग्य तो मार्ग काढावा अशा सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्यात। याविषयी माजी नगरसेवक उमेश पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना अधिक माहिती दिली। यावेळी ज्येष्ठ नेते दशरथदादा पाटील, युवा नेते राकेश पाटील, खारेगाव भूमिपुत्र कृष्णा भगत, जयंत पाटील, विनोद पाटील, संतोष पाटील यांच्यासह MSIDCचे अधिकारी उपस्थित होते। तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी। ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर